नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिला घटक इतिहासाची साधने अभ्यासणार आहोत. मागील वर्षी म्हणजेच इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण प्राचीन कालखंडाचा अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी जो आहे तो ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकांपर्यंत अखेरचा काय केला जातो तर मांडला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासांच्या साधनांचा काय करणार आहोत तर अभ्यास करणार आहोत. आता इथे खाली इतिहासाची साधी सोपी सरळ व्याख्या देण्यात आलेली आहे. ती कोणती तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे काय तर इतिहास होय. आता इतिहास या शब्दाची निर्मिती कशी झालेली आहे, कोणत्या शब्दापासून झालेली आहे तर इति प्लस ह प्लस आस असा काय झालेला आहे तर इतिहास शब्द तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ काय आहे तर असे घडले म्हणजे इतिहास होय. हा काय आहे इतिहास या शब्दाचा अर्थ आहे. आता या इतिहासाच्या दृष्टीने 4 महत्त्वाचे घटक आहेत. तर कोणते व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे काय आहेत तर इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 4 घटक आहेत. इतिहास हा कसा असावा तर इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा. या पुराव्यांनाच काय म्हणतं तर या पुराव्यांनाच आपण इतिहासाची साधने असे म्हणतो. आता जी इतिहासाची साधने आहेत त्यांचे काय केलेले आहे तर 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. कोणकोणते 1 भौतिक साधने, 2 लिखित साधने आणि 3 मौखिक साधने. हे काय आहेत तर इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण केलेले आहे. आता पुढे पाहू. ज्या ऐतिहासिक घटनेचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे तिच्याशी संबंधित आपल्याला काय करावं लागतो तर अनेक गोष्टींचा, अनेक बाबींचा काय करावा लागतो तर विचार करावा लागतो. त्यासाठी कशाची गरज पडते तर त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आपल्याला काय करावा लागतो आधार घ्यावा लागतो. ही साधने आपल्याला काय करावी लागतात तर ही साधने आपल्याला तपासून घ्यावी लागतात. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. याचबरोबर या साधनांमध्ये तारतम्य आणि चिकित्सकपणे वापर यांचा करावा लागतो आपल्याला तर करावा लागतो. आता इथं आपल्याला पहिला प्रकार दिलेला आहे तो म्हणजे भौतिक साधने. आता भौतिक साधनांमध्ये कशाचा समावेश होतो तर भौतिक साधनांमध्ये स्मारकांचा, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले यांचा काय होतो समावेश होतो. आता इथं खाली भौतिक साधनांची आपल्याला काय केलेले व्याख्या दिलेली आहे. त्या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे तर ही जी वरती दिलेली आपण पाहिलेली जी भौतिक साधनांची कशाच भौतिक साधने म्हटले जाते तर हे गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये नाणी, ताम्रपट, किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख या जे वरील वस्तू आहेत आणि त्याचबरोबर वास्तू किंवा त्यांचे जे अवशेष आहे यांना काय इतिहासामध्ये म्हटलेले आहे तर भौतिक साधने असे यांना म्हटलेले आहे. भौतिक साधनांमध्ये कशाला महत्त्वपूर्ण स्थान आहे तर भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांना काय आहे महत्त्वपूर्ण स्थान आहे. किल्ल्यांचे काही अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट असे काय तर प्रकार आहेत. तसेच स्मारकांमध्येही काही प्रकार आहेत. स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ, इमारतींमध्ये सुद्धा प्रकार आहेत. त्यामध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणी वसा, सामान्य जनतेची घरे ही काय तर इमारतींमध्ये यांचे प्रकार मोडतात. तर यावरून आपल्याला काय समजतो तर यावरून आपल्याला त्या कालखंडाचा काय होतो तर बोध होतो. त्याचबरोबर वास्तुकलेची प्रगतीही समजते. त्या काळात जी लोकांची आर्थिक स्थिती होती, कलेचा काय दर्जा होता, बांधकामाची शैली आणि लोकांचे काय राहणीमान कसे होते ते आपणास पाहावयास मिळते.
आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर वीरगळ याचे काय दिलेलं आहे, चित्र दिलेले आहे. तर अशा प्रकारे काय तयार केले जात होते, वीरगळ तयार केले जात होते. आता विविध राज्यकर्त्यांनी काय केलेले होते त्या काळात, तर अनेक प्रकारची धातूंची नाणी तयार केलेली होती. त्यामध्ये कोणकोणत्या धातूंचा वापर केलेला होता नाण्यांसाठी, तर सोने, चांदी, तांबे या विशेष करून धातूंचा उपयोग कशासाठी केला जात होता, तर नाणी बनवण्यासाठी केला जात होता. आता या नाण्यांवरून काय समजते, तर या नाण्यांवरून त्या काळचे राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ काय होता, त्यांचा राज्यकारभार, धार्मिक संकल्पना त्यांच्या काय होत्या, त्याचबरोबर व्यक्तिगत तपशील इत्यादींची काय मिळते माहिती, तर या नाण्यांवरून आपल्याला ती माहिती मिळते. त्याचबरोबर त्या काळी आर्थिक व्यवहार कसा चालायचा, त्या काळची आर्थिक स्थिती त्या राज्याची किंवा त्या कालाची काय होती याचीही आपल्याला त्यावरून माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राचीही प्रगती समजते, म्हणजे कोणकोणते धातू त्या काळात अस्तित्वात होते, त्यामध्ये त्या काळातील लोकांनी काय प्रगती केली होती हेही समजते. आता सम्राट अकबराने जे नाणे त्या काळात पाडले होते, तर त्याच्यावर कशाचे चित्र होते, तर त्याच्यावर रामसीतेचे चित्र होते. त्याचबरोबर जो हैदर अली आहे त्यानेही एक नाणे पाडले होते, त्याच्यावर शिवपार्वतीच्या काय होत्या, तर प्रतिमा होत्या. त्या काळात यावरून आपल्याला काय समजतं, तर यावरून आपल्याला त्या काळातील जी धार्मिक समन्वयाची जाणीव होती ते आपल्याला होते. त्याचबरोबर पेशव्यांनीही अरेबिक आणि पर्शियन भाषेचा वापर केलेला होता नाण्यांवर. यावरून त्या काळातील आपल्याला काय समजतं, तर भाषा व्यवहार कशा प्रकारचा होता तो आपल्याला समजतो. ही काय आहेत, तर ही आहेत पेशवेकालीन नाणी. खाली दिलेली आहेत ती हैदर अलीची नाणी आहेत. तर पुढे काय सांगितलंय बघा. आता ते शिलालेखाची व्याख्या सांगितलेली आहे. थोडक्यात शिलालेख म्हणजे काय, तर थोडक्यात शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले जे लेख आहेत त्यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना शिलालेख असे म्हटले जाते. उदाहरणार्थ तंजावर येथे बृहदीश्वर मंदिराच्या परिसरात जे लेख आहेत ते काय त्यांना म्हटलं जातं, त्यांना शिलालेख असे म्हटलं जातं. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात अनेक काय होते, तर कोरलेले शिलालेख आपल्याला मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा एक महत्त्वाचा आणि विश्वसनीय काय आहे, तर पुरावा मानला जातो. त्यातून काय काय समजतं, तर त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यासारख्या बाबी काय होतं, तर समजायला मदत होते. आता इथे ताम्रपट म्हणजे काय, तर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हटलेलं आहे, तर ताम्रपट असे म्हटले जात होते. तर ताम्रपटांवर काय काय लिहिलं जात होतं, ताम्रपटांवर राजाज्ञा म्हणजे राजांनी ज्या दिलेल्या आज्ञा आहेत त्या लिहिल्या जात होत्या. त्याचबरोबर निवाडे इत्यादी प्रकारची काय केली जात होती, तर ताम्रपटांवर माहिती कोरली जात होती. आता इथे भौतिक साधने कोणकोणती आहेत जी तुम्हाला माहीत आहे का विचारलेलं आहे. त्यामध्ये कोण कोण येतं, तर चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वार, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे ही काय आहेत, तर ही सर्व आहेत भौतिक साधने. आता आपण 2 नंबरचा पॉईंट अभ्यासणार आहोत. 2 नंबरचा प्रकार तो काय आहे, तर तो आहे लिखित साधने. त्या काळात काय होतं, तर त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन आणि मोडी या लिपींची जी वळणे आहेत ती विविध भाषांची काय होती, तर रूपे होती. भूजपत्रे, पोत्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यावरून आपल्याला काय कळतं, तर यावरून आपल्याला त्या मध्ययुगातील महत्त्वाच्या ज्या ऐतिहासिक घटना होत्या तर त्यांची काय होते, तर माहिती आपल्याला या लिखित साधनांवरून मिळते. त्याचबरोबर त्या
त्यावेळी खाण्यापिण्याचे काय पदार्थ होते, लोकांचे काय जीवनमान होते, लोकांची वेशभूषा कशी होती, त्यांचे आचार विचार कसे होते, त्याकाळी कोणकोणते सण समारंभ जे होते ते केले जात होते, यांची ही माहिती काय मिळते तर लिखित साधनांवरून मिळते. तर या सर्व साहित्यालाच आपण काय म्हणतो तर इतिहासाची लिखित साधने म्हणतो. आता यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो लिखित साधनांमध्ये, तर त्यामध्ये राजदरबारातील जी कागदपत्रे आहेत, जी कामकाजाची कागदपत्रे, त्यांचा समावेश इतिहासाच्या लिखित लेखनांमध्ये होते. त्याचबरोबर वंशावली, शकावली, पत्रव्यवहार त्या काळचे, खलिते, त्याबरोबर जे राजा न्यायनिवाडे करत होते किंवा आज्ञापत्र राजांची, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची जी प्रवास वर्णने होते त्यांचाही समावेश लिखित साधनांमध्ये होतो. बखरी, तवारिखी ही काय आहेत तर इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये यांचा समावेश होतो. या काळात काय होत होतं तर अनेक परकीय प्रवासी भारतात येत होते आणि ते आपले काय करत होते तर ते आपल्या प्रवासाचे वर्णनही लिहून ठेवत होते. त्यातमध्ये कोण कोण होते तर त्यामध्ये अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. हे काय होते तर परकीय प्रवासी होते हे, जे भारतात प्रवास करण्यासाठी आले होते. आता त्यांनी बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी काय केलं होतं तर संस्कृत भाषेत लिहिलेले जे श्री शिव भारत हे शिवचरित्र, तसेच विविध राजकर्त्यांनी काय केलेली होती तर अनेक चरित्रे, पत्रव्यवहार लिहिलेले होते. यावरून आपल्याला त्यांची काय होते तर धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांचे काय करता येते तर उकल करता येते. तवारीख किंवा ज्या तारीख म्हणजेच काय तर घटनाक्रम, अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदी इत्यादींनी काय लिहिलेले आहेत तर तवारिका लिहिलेल्या आहेत आणि त्या काय उपलब्ध आजही आहेत. आता बखर या शब्दाची निर्मिती कशापासून झालेली आहे तर बखर हा शब्द खबर या शब्दावरून काय झालेला आहे घेण्यात आलेला आहे. खबर म्हणजे काय तर खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला काय आहे तर इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून आपल्याला तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला काय होते तर मदत होते. मराठीमध्ये अनेक घटना घडून गेलेल्या आहेत, अनेक वर्षानंतर लिहिलेल्या असल्याने त्यात काय होतं अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आपल्याला आढळते. आता यामध्ये बखरींमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर बखरींमध्ये महाकवी कावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर आणि भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर या बखरींचा काय होतो तर त्यात समावेश होतो. आता रॉबर्ट आम, M.C. स्प्रेंगल आणि ग्रँड डक या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांनी काय लिहिलेले तर ग्रंथ लिहिलेले होते त्या काळात. हे कशात मोडतं तर हे सगळं लिखित साधनांमध्ये मोडते. त्याच्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत मौखिक साधने. आता मौखिक साधने म्हणजे काय तर लोक परंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत आलेल्या जात्यांवरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला काय होतं तर अनेक आपल्याला लोकजीवनाचे काय समजतात विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना काय म्हटलं जातं तर अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे आपण म्हणतो. तर कोणकोणते आहेत त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर गाथा, श्लोक, लोकगीते, मिथके, कथा, म्हणी, पोवाडे आणि अभंग यांचा समावेश कशात होतो तर यांचा समावेश मौखिक साधनांमध्ये केला गेलेला आहे. आता वरील जी तिन्ही प्रकार आपण पाहिलेले आहेत, जी भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने, या साधनांच्या आधारे कशाचे लेखन केले जाते तर या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. आणि इतिहासाचे लेखन हे एकदा केले
तरी त्याच्यावर काय होत असतं तर अनेक वेळा संशोधन हे होतच राहतं. आणि ह्या संशोधनातून आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते, नवीन नवीन साधने आपल्याला उपलब्ध होतात. उत्खननातून जे नवीन साधने समोर येतात, त्यानुसार आपल्याला इतिहासाचे काय करावे लागते तर पुनर्लेखन आपल्याला करावे लागतात. उदाहरणार्थ आपल्या आजी-आजोबांच्या काळातील आणि आपल्या आई-वडिलांच्या काळातील ज्या इतिहासाचे पुस्तक आहेत, तर त्यामध्ये आपल्याला काय जाणवतो, फरक जाणवतो. काय जुनी माहितीमध्ये नवीन माहिती अनेक वेळेला काय केली जाते, तर तिचा भर पडत जातो. नवीन-नवीन संशोधने होत राहतात. त्यामुळे नवीन माहिती आपल्याला इतिहासामध्ये परत लिहावी लागते नव्याने. आता पुढचा पॉईंट आहे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. आता ही जी सर्व इतिहासाची साधने आहेत, ही वापरण्यापूर्वी आपल्याला काय करावे लागतं तर काळजी घ्यावी लागते. त्यांची काय करावी लागते, त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. त्यांच्यामध्ये अस्सलपणा आहे का? कोणती साधने बनावट आहेत, कोणती साधने अस्सल आहेत, हे शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा काय करावा लागतो, दर्जा ठरवावा लागतो. लेखकांचा खरे-खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही आपल्याला काय करावा लागतो, इतिहासाच्या दृष्टीने अभ्यास करावा लागतो. ही माहिती जर एकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे, हेही आपल्याला तेवढे जाणून घेणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर लेखनातील जी अतिशयोक्ती आहे, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही काय करावा लागतो, विचार करावा लागतो. इतर जे समकालीन साधने असतात, त्यांची एकमेकाशी पडताळणी करून आपल्याला पाहावे लागते. आपल्याला जी माहिती मिळालेली आहे, ती एकांगिक आहे, विसंगत आहे की अतिरंजित असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा आपल्याला पडताळा घ्यावा लागतो, खरे-खोटेपणा समजून घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांचा आपल्याला वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात काय तर लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता काय महत्त्वाची असते, फार महत्त्वाची असते. अशा प्रकारे आज आपण इतिहासाची साधने हा घटक अभ्यासलेला आहे.